नमस्कार. शिव अष्टोत्तर नामावली, त्याचे फायदे. शिव अष्टोत्तर शतनामावली किंवा भगवान शिवाची 108 नावे भक्तांना अनेक फायदे देतात असे मानले जाते. भगवान शिवाच्या 108 नावांचा भक्तिभावाने जप केल्याने आपण शिवाचे आशीर्वाद आणि संरक्षण मिळवू शकतो. हे मन शुद्ध करण्यास आणि नकारात्मक स्पंदने दूर करण्यास मदत करते. नियमित नामजप केल्याने आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक परिवर्तन होण्यास मदत होते. शिव अष्टोत्तर शतनामावली हे एक स्पिरिच्युअलिटी, एक पॉझिटिव्हिटी आपल्यात क्रिएट करत असते. शिव अष्टोत्तर शतनामावली हे 108 विशेष नावांचे एक पवित्र संकलन आहे, जे भगवान शिवाच्या विविध पैलूंचे वर्णन करते. प्रत्येक नावाला खोल महत्त्व आहे आणि भगवान शिवाचा एक विशिष्ट गुण हायलाइट करतो. ही नावे शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी उपासनेचा एक प्रकार म्हणून पाठ केली जातात. अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच 108 नावांची यादी. हिंदू धर्मात 108 हा पवित्र क्रमांक मानला जातो. शिव अष्टोत्तर शतनामावली हे एक भक्तिगीत आहे आणि शिवभक्तांमध्ये त्याचे मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. भगवान शिवाची 108 नावे शिवाचे बहुआयामी स्वरूप आणि इतर विविध पैलूंवर प्रकाश टाकतात. ही नावे वर्णन करतात की तो विश्वाचा निर्माता, रक्षणकर्ता आणि संहारक म्हणून कसा कार्य करतो. या 108 नावांचा जप केल्याने आध्यात्मिक शुद्धी आणि आंतरिक शांती मिळते असे मानले जाते. भगवान शिव, ज्यांना महादेव किंवा शंकर म्हणून ओळखले जाते, हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहे. त्याला सर्वोच्च देव मानले जाते. ब्रह्मा म्हणजेच निर्माता, विष्णू म्हणजे संरक्षक आणि शिव म्हणजे संहारक यांना एकत्रितपणे त्रिमूर्ती म्हणतात. रुद्राच्या उग्र रूपापासून ते शंकराच्या शांत रूपापर्यंत विविध रूपात त्यांची पूजा केली जाते. भगवान शिवांना अनेकदा सखोल ध्यानात योगी म्हणून चित्रित केले जाते. संपूर्ण भारतात अनेक शिवमंदिरे आहेत. त्यातील 12 ज्योतिर्लिंगे अतिशय प्रमुख आहेत. शिव अष्टोत्तर शतनामावली भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही दररोज भक्तिभावाने हा जप करू शकता. मोस्टली श्रावणी सोमवार असेल, प्रदोष काळ असेल, महाशिवरात्री असेल, प्रत्येक सोमवारी शिव अष्टोत्तर शतनामावली तुम्ही भक्तिभावाने जप करा आणि महादेवाची कृपा प्राप्त करून घ्या. तुम्हाला आता स्क्रीनवर एक व्हिडिओ दिसेल, त्यावर तुम्ही शिव अष्टोत्तर शतनामावली पूर्ण आहे. नक्की तो व्हिडिओ ऐका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.